जय शिवराय मित्रांनो, आज रविवार, श्रावणी सोमवारचा रविवार, आणि आज आपण जाणार आहे आशाने आणि कोशाने धबधब्याच्या मध्ये एक वाडी आहे, तिला म्हणतात आशाने ठाकूरवाडी. ते आशाने ठाकूरवाडीच्या मध्ये गावामध्ये आपण जाणार आहोत. आमच्या घरापासूनच असलेल्या 2 किलोमीटर अंतरावरती आहे ती वाडी. जवळजवळ तिची उंची 300 मीटरपर्यंत असणार आहे समुद्राच्या वाटेवरती. त्या ठाकूरवाडीमध्ये आपण जाणार आहोत आणि आपण पाहूया. घरातून चालत निघालो आहे, 7 वाजलेले आहेत. आशाने ठाकूरवाडी गावामध्ये आपण जाणार आहोत. आता निघताना आम्ही घरातून निघालो, एक बाईक भेटली रस्त्याची. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, शुभ सकाळ. आज आपण जाणार आहोत आशाने ठाकूरवाडीमध्ये. आशाने ठाकूरवाडी कोशाने धबधबा आणि आशाने धबधबा यांच्यामध्ये आहे. आशाने धबधबा म्हणजे तो सुप्रसिद्ध भिवपुरी धबधबा. भिवपुरी स्टेशनपासून 3 किलोमीटर अंतरावरती असलेला आहे हा भिवपुरी धबधबा. आणि कोशाने धबधबा, या दोन्ही धबधब्याच्या मध्ये जी टेकडी आहे त्या टेकडीवरती असलेली वाडी म्हणजे आशाने ठाकूरवाडी. त्या आशाने ठाकूरवाडीला आज आपण जाणार आहोत. ठाकूरवाडीमध्ये जनजीवन हे तुम्हाला मी दाखवणार आहे कसं आहे ते. आज रविवार असल्यामुळे सुट्टीचा वार आहे, पण माझी सुट्टी ही सोमवारी असते. आज आम्ही नाईट आहे, सकाळी उठलो लवकर आणि 7 वाजता घरातून निघालेलो आहे. चालत गावातून निघालो आणि आता मला माझ्या घरापासून कमीत कमी 30 मिनटं लागतात वाडीपर्यंत जायला, चढाई करायला. आणि आता मी कोशाने गावातून, म्हणजे माझं गाव वाव्यातून कोशाने गावातून आता आशाने गावातून निघालो आहोत. आणि आता समोर दिसत आहे ती कोशाने गावातच शेत जमीन. या कोशाने गावातून आपल्याला इथे वरती ठाकूरवाडीला जायचं आहे. आणि ठाकूरवाडीला गेल्यानंतर आपण तुम्हाला ठाकूरवाडीचे जलजीवन दाखवणार आहोत. ठाकूरवाडीमध्ये कसे दिसतात, रोजचं लोक राहतात, त्याबद्दल तुम्हाला दाखवणार आहे. इथली भात शेती, तेथे राहिलेली झेंडूची शेती. चला आपण वरती जाणार आहोत. आणि आशाने ठाकूरवाडीमध्ये चढताना आपल्याला नॉनस्टॉप चढायचं आहे. खूप दम लागणार आहे, कारण आपल्याला काम आहे तिथे. ते काम केल्यानंतर परत उतरायचं आहे. ते काम करून एका घरात जाऊन एक काम करायचं आहे. काम केल्यानंतर महिन्यातून एकदा फेरी होते मला आशाने ठाकूरवाडीमध्ये, कारण रविवार असतो, फ्रेश फळ असतो. आणि आपण तिथे जाऊया. आता आपण आशाने ठाकूरवाडीच्या पायथ्याशी असलेली एक बंगलो आहे, त्या बंगलोच्या आतमधून जाणार आहोत. तिथं आपल्याला दर्शन बिल्डिंग मटेरियल सप्लायचे ऑफिस शरद खानगे यांचं बिल्डर आहे तिथे. त्यांच्या ऑफिसच्या जवळून एक गेट आहे, जो पहिला गेट सोडून दुसऱ्या गेटवरती जायचं. तिथून आपण आशाने ठाकूरवाडीला चढायला सुरुवात करणार आहोत. असं दिसेल आपल्याला. वरती ठाकूरवाडी. हा बैठक आहे ना, 15 मिनिटं राहिलं फक्त. कल्पेश येतो ना, मी वाव्याचा. हा माहिती आहे काशीनाथ आमचं पण. मी चालत येतो बरं थोडा एक वर. पायथ्यामध्ये असलेले बंगलो प्लॉट आहेत. त्या बंगलो प्लॉटच्या मधून आतमध्ये गेटमधून प्रवेश केल्यानंतर ठाकूरवाडीकडे जाण्यासाठी एक
रस्ता जातो सरळ, रस्त्यामध्ये जायचं आहे. बंगलो प्लॉटमध्ये एकदम व्यवस्थित दिसत आहे, मस्त एकदम सुसज्ज असं एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये आशा आणि कोशाणे धबधब्याच्या मधोमध हा बंगलो प्लॉट स्कीम आहे. त्या बंगलो प्लॉटच्या स्कीममधून आपण जायचे. त्यांची प्राईज देखील शक्यतो माहीत नाही आपल्याला किती आहे, पण खूप छान बंगलो प्लॉट आहे. या बंगलो प्लॉटमधून आपण जाणार आहोत. हा सरळ रस्ता दिसतो तिथपर्यंत आपण शेवटपासून नंतर मग आपल्याला चढाईला सुरुवात करायची आहे. चला हे आपण पाहत राहू. ते बंगलो प्लॉट आहेत, या बंगलो प्लॉटमधून आपण जायचं आहे. खूप छान असं बंगलो प्लॉट आहे. गार्डनिंग, कॅम्पिंग, जिम, ॲम्युनिटीज, भरपूर काही ॲम्युनिटीज, ऑल ॲम्युनिटीज तिथं दिसतील. मस्त निसर्गरम्य वातावरणात असं बंगलो प्लॉट आहे. आज समोर दिसते ती आशाने ठाकरवाडी, ती आपल्याला चढायची आहे. 15 मिनिटामध्ये आपल्याला चढायची आहे. बंगले संपलेले आहेत, हे बघा शेवट आलेलं आहे. इथं आशाने गावातल्या गाड्या पार्क करून मग वरती त्यांना चढाई करावी लागते. बाईक इथे पार्क करतात, बाईक 4 व्हीलर इथे पार्क करून वरती डोंगरावरती जाण्यासाठी रस्ता नाही आहे त्यांना. आता रस्ता शासनाने महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून झालेला आहे, निधी मंजूर झालेला आहे. नंतर मग आपल्याला जे 14 वाड्या आहेत जुमापट्टीपासून किरवलीपर्यंत, तिथे आपल्याला रस्ता करून मिळणार आहे. आताच चाललेलं आहे, पण त्यांची खूप शकान तिथे आहे. कुणी आजारी असेल किंवा काही असेल तर खूप प्रॉब्लेम होतो. गरोदर मातांसाठी डिलेवरीच्या टायमालाही खूप प्रॉब्लेम होतो. रस्ता होणे गरजेचं आहे. स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष होऊन गेले तरी आपल्याकडे अजून रस्ते नाही. खूप वाईट वाटतं. समोर दिसतात त्या कोशाणे गावातील दुग्ध व्यावसायिक, म्हणजे दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या म्हशी ते चरायला आलेले आहेत. कोशाणे गावात दुधासाठी प्रसिद्ध आहे, खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. दुग्ध व्यावसायिक आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्या आता म्हशी चरायला आलेल्या आहेत. पाहूया. चला दादा. हा बालभक्तीची बैठक चाललो. आता आपली चढाई सुरुवात झालेली आहे. सकाळ सूर्य गरम लागलेलं, घाम फुटलेलं आहे आणि आता खूप गरम होईल आणि दमही लागेल, बोलायला त्रास होईल. टाईम झालेले आपल्याला कमीत कमी 8 वाजता तरी आपल्याला पोचायचं आहे. 8 वाजता पोचून परत उतरायचं आहे. आणि आता कोशाणेमधील सुप्रसिद्ध धबधबा आपल्याला दिसतोय. खूप म्हणजे खूप छान निसर्गरम्य वातावरण. कधीही तुम्ही भिवपुरीला येता फक्त धबधब्यामध्ये फिरता, हा निसर्गाचा आस्वाद घ्या. निसर्गाचा आस्वाद घ्या. आपण धबधब्यावरती जाणार नाही आहोत, फक्त दोन्ही धबधब्यामध्ये जो निसर्ग आहे तो निसर्ग आपण दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे. आणि आता मी एका धबधब्याच्या इथं पोचलेलो आहे आणि आता आपल्याला तो धबधबा पार करून जायचं आहे वरती. चढाई करायची आहे. चढाई केल्यानंतर मग आपण वरती गावात जाणार आहोत. गावामधील जनजीवन तुम्हाला दाखवणार आहे, कसे घर आहेत काय आहेत, आणि 1 तासानंतर खाली उतरणार आहोत. चला, महिन्यातून एकदा तरी माझी या गावामध्ये फेरी होतेच. खूप वाईट वाटतं, कारण रस्ता पाहिजे, रस्ता नाही आहे. म्हणजे मला चढाई खूप आवडतं, पण काही इमर्जन्सी असतात, आपत्कालीन गोष्टी घडतात, त्यामुळे इथे गरज आहे रस्त्याची. कारण पूर्वीचे जीवन आणि आताच्या जीवनात फरक आहे. पूर्वीच्या पहिली जरी डॉक्टर नसले तरी वैद्य असायचे, आता वैद्य नाही आहे. कारण आपण पाहतो कर्जतमध्ये औषध उपचार करण्यासाठी खूप पूर्वी वैद्य होते, पण आता विज्ञानाने प्रगती केली, वैद्य निघून गेले आणि आता डॉक्टर आले. कुणी आजारी पडला, साप चावला किंवा काहीही झालं तर त्याला कपड्यामध्ये उचलून त्याला आणावं लागतं, डोलीमध्ये टाकून, कारण तिथे आता गावात नाही आहेत. चला आपण पाहूया. लवकरात लवकर रस्ता व्हावा. निधी तर मंजूर झालेलं आहे, लवकरात लवकर रस्ता व्हावा असं वाटतं आणि होईल असं मला वाटतं. पावसाला थांबल्यानंतर त्या रस्त्याची कामं सुरू होणार आहेत.
तो रस्ता झाला की गावाचं जनजीवन बदलून जाईल, रोजगार निर्मिती होईल. कारण निसर्गरम्य वातावरण वरती हॉटेल व्यवसाय करण्यासाठी व फिरणाऱ्यांसाठी नाश्त्याची सुविधा होऊ शकते, खाण्याची सुविधा, राहण्याची सुविधा होऊ शकते. लोकांना रोजगार मिळेल. रोजगारासाठी लोकांना खाली भाड्याने लावावं लागतं. गावातील 50% लोकही खाली भाड्याच्या खोली भाड्याने राहतात. तो पैसा त्यांचा वाचला जाईल. कारण फक्त 1 ते 2 किलोमीटर अंतरासाठी त्यांना खाली यावं लागतं, जावं लागतं. कारण शाळेतली मुलं शाळा शिकत असतात, कामगारांना जावं लागतं. तो वेळ वाचतो. वेळ वाचवण्यासाठी त्यांना खाली भाड्याने खोलीवरती राहायला लागतं. चला आपण चढायला सुरुवात केलेली आहे. टेकडीच्या पायथ्याशी एकदम धबधब्याच्या कडून पार केलेला आहे आपण धबधबा. हा धबधबा आहे वरती चांगला आहे. आता पाऊस नसल्यामुळे कमीत कमी 8 दिवस पाऊस नसल्यामुळे धबधब्याचं पाणी बंद एकदम कमी झालेलं आहे. आपल्या जो भेवपुरीचा धबधबा आहे त्याला तर मला गावातून पाणीच दिसत नव्हतं. कारण वरती पाण्याचा साठा नसतो. जेव्हा पाणी पडतं तेव्हाच पाणी येतं. नंतर लगेच पाणी बंद झालं की पाणी बंद होतं, कमी होतं. जे थोडं आहे तेच पाणी. कमीत कमी 4 ते 5 दिवस पावसाने सुट्टी घेतलेली. कारण जवळजवळ महिनाभर पाऊस भोर धबधब वाढत होता, पडत होता. मुसळधार पाऊस पडत होता. पाऊस थांबलेला 4 दिवस झाले, सर्व सुकलेले निसर्गाची आपल्याला दिसायला लागलेली. धुके नाही. जेव्हा पाऊस असतो पूर्ण धुक्याने हा डोंगर पसरलेला असतो. ही अशी दरड कोसळतात, जशी इसलवड कोसळले तशी दरड कोसळतात. गाडी जाता अशी दरड कोसळली जाते. मोठमोठे दगड खाली जातात. ही दगड अशी खाली गेलेली मोठमोठे दगड जातात. कारण खडकांचा नाही, खडकांचा डोंगर असला तर तो कोसलेला ते जातं. तो मातीचा डोंगर असल्यामुळे तो पाणी साठून घेतो आणि एकदम शरीरामध्ये आतमध्ये जडत पण निर्माण जड होतं. मग ते लूज पडून तो सगळा गाळ राहिला खाली उतरतो. आणि मग तो गावाच्या म्हणून जळटीपासून सरकारने पाहिजे पाहिजे. जळटीपासून जे गाव आहे त्या गावात जवळच व्यवस्थापन केलं पाहिजे. हा रस्ता जातो कोशाणेला, हा रस्ता जातो आशाणेला. आणि आपण आता बंगलोर इथून आलेलो आहे. तिथं आशाणेला रस्ता. आणि आता आपण इथून बाईक जातात म्हणून आली. आणि इथून आपल्याला पायवाटे चढायचं आहे. दम लागलेले आहे खूप. ओके चला पटापट चढूया. चला धावत चढायचं म्हणजे पाय दम लागला. नाही आहे, फक्त छोटीशी ट्रेक ती तुम्हाला दाखवून आहे. चालायला मला कधीच कंटाळा येईल. कारण जो माणूस चालतो तो आयुष्य वाढतं त्याचा. कधी गाडीचा वापर टाळला पाहिजे. जिथं इमर्जन्सी तिथंच गाडी वापरली पाहिजे. शक्यतो चाललं पाहिजे. माणसाने कमीत कमी दररोज 10,000 पावलं तरी चालली पाहिजे. काही तर फक्त शतपावली खातात झालं म्हणतात. शतपावली आरोग्यापासून वाचण्याचा, आजारापासून उपाय आहे. निरोगीच राहायचं असेल दररोज कमीत कमी 10,000 पावलं तरी चालली पाहिजे. असा दम लागला पाहिजे. जर असा दम लागला तर समजायचं आपलं फुफ्फुस हृदय ही निरोगी होत आहेत. त्याला खूप दम जिममध्ये दम लागणे आणि असं निसर्गरम्य वातावरणात दम लागणे खूप फरक आहे. कारण इथं श्वासोच्छ्वास जोरात होतो आणि प्युअर ऑक्सिजन मिळतं. आणि ते ऑक्सिजन आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. कारण जोरात ऑक्सिजन घ्यायचा. कारण योगा आपण ऐकतो एक प्रकारचा व्यायामच होतो आपला. म्हणून आपण निरोगी राहतो. तरी माझी शरीरसृष्टी ही सडपातळ असली तरी आरोग्याच्या दृष्टीने खूप देवाने मला साथ दिलेली आहे. जास्त करून केव्हाही आजार पण येत नाही. कारण आरोग्य ही कोणतीही संपदा नाही.
त्याच्यापेक्षा मोठी संपदा ही आरोग्य आहे. आणि ते आरोग्य असेल तर आपल्याला धन असलेल्याचा फायदा होतो. नाही तर किती धन संपदा असेल तर ते आरोग्य ते आपलं खराब असेल तर काहीच फायदा होत नाही. पण आरोग्यम धन संपदा असं बोललं जातं. चला, एक चढण झालेली आहे, सपाटी लागली तर दुसरी चढण लागली, ती चढून मग सपाटी लागली. आपली 2 चढणी आहेत फक्त. ते चढलो की आपण आशाने ठाकूरवाडीमध्ये पोचणार आहोत. या साईडला दिसतोय तो कोशाने धबधबा आणि इकडे आहे तो आशाने धबधबा. तो भिवपुरी धबधबा सुप्रसिद्ध आहे. म्हणजे पूर्वी सर्वात जवळचा ट्रेनने येण्यासाठी भिवपुरी धबधबा. त्याला ही दुसरी चढण लागलेली ती चढू. चढाई झालेली आहे, खूप दम लागलेले आहे, थोडा दिवस शब्द टिकत नाही. हा दिसतो कोशाने धबधबा. पाणी नाही, पाऊस नाही, मुले पाणी नाही, थोडंच पाणी आहे. आणि आशाने ठाकूर सपाटी लागलेली. आणि या साईडला आहे तो भिवपुरीचा धबधबा. तुला तर आशाने धबधबा उमरोली गावातून येऊ शकतो त्या धबधब्यात. आशाने धबधबा आशाने गावातून ट्रेन यायचं असेल उमरोली गावातून तर बाईक किंवा बाय रोडने यायचं असेल तर आपण आशाने गावातून धबधब्याच्या पायथ्याशी जाऊ शकतो. अशा पद्धतीने आपण सपाटी लागलेली आहे. जवळजवळ आपण 10 मिनिटांमध्ये ही टेकरी चढलेलो आहोत. आणि वरती दिसतोय तो माथेरानचा डोंगर याच्या मागे आहे, बरोबर मागे माथेरान वसलेले. आणि हे इथून ही तिसरी वाडी आहे. अशा 14 वाड्या एका लाईनीमध्ये आहेत या पठारावरती. या 14ही वाड्यानं रस्ता नाही आहे, फक्त एक भुतिवली वाडीला हसल गावातून रस्ता झालेला आहे, बाकीच्या कोणत्याच वाडीला रस्ता नाही. चला, आता आपण पोचलेलो आहोत. नंतर आपण परत 1 तासानंतर भेटू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. चला, लेट झालो. खूप चांगलं लागलेलं आहे. कारण मी तुम्हाला मग कशी बोललो, जिममध्ये जो घाम फुटणे, दम लागणे यातील हा रस्ता आदम यातील फरक आहे. कारण जिममध्ये ऑक्सिजन नावाची वस्तू नसते, कारण पॅक असायचं असतो तिथे ऑक्सिजनच राहत नाही. मग आपल्याला कार्बन डायऑक्साईडमध्ये श्वासांमध्ये गेलं जातं. आणि इथं ऑक्सिजन इथं बाईक लावतात आणि बाईकनंतर गावात गेलं जातं. कारण पुढे भात शेती आहे, बाईक जात नाही, एवढ्यापर्यंतच बाईक येतात त्यांच्या. पाऊस कमी असेल तर निसर्गरम्य पठार वन विभागाची इथे टेहलणीसाठी माची बनवलेली, त्यातून वन विभाग पाहणी करत असतो. पहा, आता आपण एक मस्त गेट बनवलेलं आहे. पूर्वीच्या लोकांचा बघा, माणूस जाऊ शकतो पण गुरांच्या पासून पिकाचं रक्षण करायचं असेल तिथून गुरं जाऊ शकत नाही, माणसं जातात पण गुरं जाऊ शकत नाही. असं बेचकी बनवली आहे आमच्याकडे. याला बेचकी बोलतात, त्याला एस्कार्ट पण बोलतात. काय हे असे शब्द आहेत आमचे स्थानिक. कुणी एस्कार्ट बोलतो, कुणी बेचकी बोलतो. यातून आम्ही प्रवेश करतो. प्रवेश केलेला आहे हे बघा असं. आणि आतमध्ये आपल्याला अशी भातशेती आहे, पूर्ण यंत्राचा वापर न करता, म्हणजे नांगरही न वापरता मांस पिकाऊ नये अशी लाकडी पिकाऊ बनवले जातात. त्याने खोदून ही भातशेती केली जाते. यावर्षी भातशेतीवरती खोडकिड्या हा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. कृषी विभागाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. खोडकिडा पडलेला आहे, दिसेल पांढरी पात पडलेली बघा वरती दिसते, तो खोडकिडा आहे. त्यामुळे आता जो कणशी येणार ती त्याला भात नसणार आहे. खूप मोठं संकट आहे यावर्षी. पहा, इथून पण माणसं जाऊ शकतात पण गुरं येऊ शकत नाही. बघा, हा असा खोडकिडा असतो.
पांढरी पात पडलेली, कारप्या रोग पण बोलतात काही, ते पडलेलं आहे खूप भातांच्यावरती. शेतकरी संकटामध्ये, कारण शेतकरी बळीराजा आहे. गेल्या वर्षी खूप चांगलं पीक आलं होतं, पाऊस नव्हता, खूप पाणी कमी होता, पण पीक छान आलेलं, शेतकरी खुश होता. पण ह्या वर्षी खोरकिडाने, माझी 1 एकर जमिनीमध्ये पूर्ण खोरकिडा पडलेला आहे. असं 3 रस्ते जातात. आता आपल्याला गावात प्रवेश करतो. बघा झेंडूची शेती, रानभाज्या आपल्याला इथूनच जातात. कल्याणला, दादरला रानभाज्या केळी. आता आपण आशिनी ठाकूरवाडी गावात प्रवेश करत आहोत. चला, ही आशिनी ठाकूरवाडी, ही शाळा, अंगणवाडी आणि आशिनी ठाकूरवाडीमध्ये प्रवेश करू. काय मनोहर शेठ, सुट्टी का आज? कैलास आहे आशानेला. चल येतो मी पण. कुठं तुमचं घर कोणता? पाण्याची हे बघा, कुडाचे घर आता राहायला मिळत नाही. कौलांची घर असतात, गरमी कमी होते. ती आशाने टाकतो. रस्ता मंजूर झाला त्याबद्दल आमदार साहेबांचा पाणी डोक्यावरती आणावं लागतं. पाण्याची स्कीम झालेली आहे, मंजूर काम झालेलं आहे, पण अजून सुरू झालेलं नाही. चला, एक कोंबडी बघा, प्रत्येकाच्या घरात तुम्हाला कोंबडी दिसणार, गावठी कोंबडी. आपल्याला या घरामध्ये जायचं आहे. पोचली जायचं. जय सतुर. हर घर तिरंगा. आशिनी ठाकूरवाडी. पहाई घर. चल बाला. प्रत्येक घरामध्ये तुम्हाला कोंबडी दिसणार, गावठी कोंबडी, गावरान कोंबडी. हे गावरान कोंबडी आहे सर. हे बघा कोंबडी, प्रत्येकाकडे गावरान कोंबडी. गावरान कोंबडी पाहिजे असेल तर तुम्हाला इथे भेटते. आता आपण उतरायला सुरुवात केलेली आहे. गावातून निघालो आता, आशिनी ठाकूरवाडी गावात गेलेलो, गावातून निघालो आहे. तर इथं बघा तुम्ही, फुलशेती, मोठी शेती. गावरान म्हणजे कोणत्याही प्रकारचा खताचा वापर नसता करता, नैसर्गिक खतावरती, सेंद्रिय खतावरती केले. कुरडू झाड, कुरडूची शेती असते. कुरडूची भाजी आपण नेहमी खातो. कुरडूची भाजी असते. ही दिसत आहे तुम्हाला झेंडू. हा आपल्याला दसऱ्यामध्ये येतो तो झेंडू, दसऱ्यामध्ये झेंडू हा टाकला. हे कुरडूची भाजी आहे. आता आपण जायला निघालो आहे, घरी जायचं निघायचं, उतरायला परतीचा प्रवास करतो. निघायला बाकी उतरत आहोत आपण. उतरायला सुरुवात केलेली. इथं हा रस्ता जातो तो आशिनी धबधब्यावरती. इथून तुम्हाला व्ह्यू दिसतो आशिनी धबधब्यावर. तुम्हाला फोटो पाडेल काढलेले आहेत. आता आपण नंतर आपल्याकडे फोटो आहेत. आता कारण धबधब्याला पाणी कमी आहे, पाऊस नाही आहे. जे जुने पाण्याच्या टायमाला जे फोटो काढलेले आहेत ते मी आता तुम्हाला शेअर करेन याच्यामध्ये. ते फोटो आहेत. आता आपण तिथं गेलो असतो पण पाऊस खूप कमी आहे, त्यामुळे धबधब्याला पाणी एकदम कमी आहे. नुसती छोटीशी नाली वाहत आहे. पण जे जुने फोटो मी मागच्या महिन्यामध्ये काढलेले आहेत ते फोटो मी तुम्हाला दाखवणार आहे.
आणि ते तुम्हाला आता याच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. जे आलेले आहेत ते मागच्या महिन्यातल्या व्हिडिओ. आता पाऊस कमी असल्यामुळे निसर्गावरती दिसं पूर्ण धुक्याने भरलेलं असतं. ज्यावेळी पाऊस असतं पूर्ण धुकं असतं, धुक्यामध्ये पूर्ण भरलेलं असतं आणि खूप सुंदर असा निसर्ग, स्वच्छ हवा, स्वच्छ वारा. आणि हा पठार आशाने ठाकूरवाडी वरचा पठार. त्यावेळी रस्ते भेटेल त्यावेळी खूप पर्यटक येतील वरती, रोजगार निर्मिती होईल. पण निसर्ग जपलं पाहिजे त्यावेळी असं मला वाटतं. आणि आता आपण बघूया मित्रांनो. आपण मगाशी 15 मिनटामध्ये चढलो, खूप दम लागलेला. त्यावेळी बोलता येत नव्हतं. आता मी बोलतो. गावामध्ये रस्त्याचाच प्रॉब्लेम आहे. रस्त्याचा प्रॉब्लेम चुकला तर, कारण या गावातली मुलं ही 4थीपर्यंत शाळा आहे. 4थीपर्यंत शाळेमध्ये मुलं येतात. शिक्षकाला यायला पण त्रास होतो. त्यामुळे जास्त झालं तर शिक्षक पण दरवर्षी येऊ शकतो. शाळा येतो, शिक्षक चांगले शिकवतात, मुलं हुशार आहे त्या गावातली. आणि नंतरचे मग आश्रमशाळा आहेत. कारण आदिवासी गाव असल्यामुळे, आदिवासी म्हणजे वनवासी, आदिवासी हा नंतर शब्द वापरला. आदिवासी हा इतिहासात कुठेही शब्द नाही, कोणत्याही ग्रंथात नाही आहे आदिवासी पुराणामध्ये. पण आता त्या प्रचलित मराठी भाषेत आदिवासीबद्दल आदिवासीपेक्षा वनवासी बोललो तर योग्य वाटेल मी म्हणतो. कारण त्यांना एवढा वनांचा अभ्यास असतो, कोणती भाजी कोणती वापरतात. यांचं खाणं पण एवढं असतं की कंटोली, आता कंटोलीची सीझन चालू आहे, कंटोली विकली जाते, रानभाज्या विकल्या जातात, सर्व प्रकारच्या भाज्या. आणि त्यांना एवढं नॉलेज आहे प्रत्येक कोणत्या रोगावरती कोणतं औषध आहे त्यांना खूप माहिती असतं. म्हणून वनवासी हे सर्वात वनवासी म्हणून त्यांना जर विस्थापन करण्यापेक्षा त्यांना सुविधा द्यावे. गाव सोडून त्यांना जबरदस्तीने रोजगारासाठी बाहेर घेण्यापेक्षा त्यांना गावातच ठेवावं. त्यांना पायाभूत सुविधांचा वापर केला पाहिजे गव्हर्नमेंटने. आणि त्यांना ह्यातून जंगलातून रोजगार निर्मिती खूप आहे. या जंगलातून रानातून ना रोजगार निर्मिती खूप आहे. आपल्याला इथे कंदमुळे मिळतात. आलू हातात गेले, वली बोलतात, वली आलूवर. त्याची कंद खाल्ल्यानंतर खूप काय आहे बघा. हा दिसतोय तो समोर, हा समोर दिसतोय ना, हा कोशाणे धबधबा. पाणी कमी आहे. मला नंतर त्याच्यामध्ये फोटो या व्हिडिओवरती मी पाठवत साईडला दिसते त्याचे मागचे पावसाच्या टायमाला फोटो. पण सुप्रसिद्ध भिवपुरीमधील धबधबा. पण मला धबधब्यावरती जायला नाही, जे एवढं आवडत नाही असं नाही, पण धबधब्यावरती जावं त्याला वाटतं त्यांनी जावं. पण मला नाही एवढं संधी धबधब्यावरती जावं. आता उतरायला सांगितलं दिसते ते. आपण या मगाशी उतरताना आपण गेलो हे बंगलोमधून. हा बंगलो आहे ना, या बंगल्यांच्यातून आपण आलो वरती चढलो. त्या बंगल्यांच्यातून असं आलो. हा समोर दिसतोय तो माझं गाव. असं समोर दिसतोय ना, समोर तो बेंडसे गाव. ते दिसतंय ते दिसतंय ते बघा. ते बारडे सरपंच चाललेले आहेत. कुठे गेलते हो नामदेव शेठ? कुठे गेलतं? इथे बैठक गेलं, आपल्याच घरी गेलतो. बैठक गेलो आपल्या घरी. मग चिंबोरे पकडायला का नाही भेटल्या? पाऊस नाही ना, लय लोक ना. यो पण गेलता ना, बालचंद पण गेलता ना. बालचंद गेलता बोलतो, बालचंद झोपलाय. आता मी गेलतो, बालचंद झोपलाय. चिंबोऱ्याने गेलता बोलतो, रात्री गेलेलं होतं. नाही काय राहिलं, वलाला असतं आमच्या वलाला, त्या वलाला असतात गावाच्या तिकडे गेलं होतं. मग ते पाणी पण गडूल होतं ना सगळं. मग गावातली सरपंच आहे म्हणजे त्यांची सौभाग्यवती सरपंच आहे. ठम्मी नामदेव सांभरे या सरपंच आहेत. पण आता कसं आहे, बायको सरपंच असली का नवऱ्यालाही सरपंचच बोललं जातं. आता कार्यकाळ त्यांचा 6 महिन्याचं, नंतर निवडणूक होण्या 6 महिन्याचा कार्यकाळ राहिलेला. सरपंच आहेत ते अपंग आहेत पायाने, पण चढतात. तरी पण बघा, अपंग माणसालाही चढायला त्रास होतो. म्हणून इथं रस्त्याची अत्यंत गरज, म्हणजे अत्यंत गरज आहे समोर बघा खूप. आता आपण अर्धा डोंगर उतरलेलो आहे. अत्यंत गरज आहे रस्त्याची. चला आपण उतरत आहोत. इथे आपल्याला कंटोली भेटतात, रानभाज्या भेटतात. आता हे चिंबोऱ्या पकडायला गेली होती. चिंबोरी म्हणजे खेकडा. इथे आमच्या स्थानिक भाषेमध्ये खेकड्याला चिंबोरी बोलतात. हे खेकड्याचा प्रकार आहे, खेकड्याची प्रजाती चिंबोरी. आपल्याकडे माहिती आहे सगळ्यांना गावठीला चिंबोरी. पण चिंबोरी पकडायला ते रात्री जातात. त्यांचा हे भाव आहे, त्यांचा भावच्या घरी गेलेलो. त्याचं भाव आता सकाळ रात्री जागरण केलं म्हणजे झोपलेला. चिंबोरे पकडायला जातात, रोजगार करायचे, चिंबोरे पकडायचा, विक्री करायची. कारण चिंबोऱ्याला खूप म्हणजे खूप मागणी.
ही चिंबोरी नदीतली चिंबोरी, गोड्या पाण्याची चिंबोरी. खाऱ्या पाण्याची तर आपल्याला विकत सहसा मिळते. गोड्या पाण्याच्या चिंबोऱ्या मिळतात आपल्या नदीमध्ये, उल्हास नदीत आमच्या गावामध्ये. म्हणजे मी जिथे जातो तिथे उल्हास नदी काठीवरती वावेगाव, तिथे चिंबोऱ्या पकडायला गेलेले ते. आता उतरत हे बघा, हे पाणी आडवा पाणी म्हणजे पाणी याच्यामध्ये असे वन विभागाने खोदलेले आहेत. याच्यामध्ये पाणी साचून पाणी जमिनी साठवलं जातं. भूजल पातळी वाढली जाते या खड्ड्यांच्यामुळे. त्या खड्ड्यांच्यात पाणी जातं, जे जमिनीवरून वाहून बाहेर जातं पाणी, ते असे खड्डे खणल्यामुळे ते जमिनीत पाणी मुरलं जातं. मुरल्यामुळे पाणी काय होतं का भूजल पातळी जमिनीची वाढली जाते. असे जागोजागी तुम्हाला तळी खोदलेली दिसतील. याच्यामध्ये पाणी जिरलं जातं आणि खालील गावामध्ये, खालची जी गावं आहेत ना, तेथील भूजल पातळी वाढवण्यासाठी वन विभाग इथं खड्डे खणत असतात. असे खड्डे खणलेले दिसतील मला जागोजागी. हे बघ, हे खड्डे आहेत. हे बघा, हे खड्डे भूजल पातळी वाढवण्यात. हे बघा, हे खड्डे म्हणजे काय होतं, पाणी जो असं वरून डायरेक्ट वाहून जातं नालीने. पण जर असे गुदर केले तर ते जमिनीत मुरलं जातं. पाणी मुरल्यानंतर ते खडकाच्या खाली राहून जमिनीत बोरिंगला पाणी मिळतं, विहिरीला पाणी मिळतं. त्याच पातळीला भूजल पातळी वाढवण्याचं आता आपल्याला पाहिलंच आपण. गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे खूप मोठं पाणी संकट यावर्षी आलं होतं. आणि ते पाणी संकट भूजल पातळी एवढी खालवली होती का गावोगावी आपल्याला कर्जतमध्ये टँकरचं पाणी पुरवठा करावा लागला होता. त्याच्यासाठी आपल्याला भूजल पातळी वाढवण्यासाठी हे गावोगावी तळी खणणे गरजेचे आहे. त्याला तळी बोलतात. तळी खणून पाणी जिरवलं पाहिजे. चला, म्हणजे प्रत्येक निसर्गातून जाता जाता आपल्याला ही माहिती मी देतच राहीन तुम्हाला. आता इथं आपण कंटोली भाजी ही विकली जाते, रानभाजी. या कंटोली हे बघा, कडुलिंबाची झाडं लावलेली आहेत वृक्षरोपणमध्ये. हे कडुलिंबाची झाडं आहेत. पण इथं पाऊस जास्त असल्यामुळे झाडं जगायला थोडी, हे बघ कडुलिंबाचं झाडं जगायला थोडा त्रास होतो. किंवा गुरसरण, कारण मोकाट चाराई असते, ती चाराई 6 महिने थांबवली पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, चराईमुळे की झाडांची संख्या वाढत नाही. कारण गुरं खात नाही काही झाडं, ती मोडली जातात झाडं. मग काही क्षेत्रामध्ये प्रतिबंध केला पाहिजे गुरं चराईला, आणि ती चराई कमी केली पाहिजे. हा आता आपल्याला उतरायचं आहे. मगाशी आपण कोशानेमध्ये चढलो, आता आपण आशानेमधून उतरू. चढलो कोशानेमधून, उतरायचं आशानेमधून. बघा, जवळच आपल्या गावात, तुमच्या जवळच, एकदम माझ्या गावाच्या पासूनच जवळच. मला यायला 35 मिनटं लागतात वरती. घरापासून चालत ते ठाकरवाडीमध्ये जायला 35 मिनटं लागतात. 35 मिनटामध्ये मी चढतो. ही ठाकरवाडी, निसर्गरम, सह्याद्रीच्या कुशीत, माथेरानच्या डोंगरात. मग तिथं माथेरानच्या डोंगराचा भाग आहे हा. माथेरानच्या डोंगरातला हा बघ कॉल आलेला. माझ्याबरोबर फिरायला असणारा कैलास आहे, त्याचा फोन आलेला. माझा दुर्ग भटकंतीमधला मित्र. दुर्ग भटकंतीमध्ये म्हणजे माझा एक खास सर्वात जवळच्या मित्रांपैकी आहे मित्र. असे जवळचे काही निवडक मित्र आहेत. निवडक म्हणजे मित्रांचं खूप प्रेम आहे माझ्यावरती. काही पसंत त्यांना असं वाटतं बरोबर असावं. तसंच माझा हा मित्र कैलास, तो काही दिवसातून एक जरी फोन माझा असणार म्हणजे केल्याशिवाय त्याचा राहणार नाही, असाच तो मित्र. त्याचा फोन आला होता. उद्या आम्ही जाणार आहोत, उद्या 3रा श्रावणी सोमवार. उद्या जाणार आहोत माथेरानला. माथेरानमधला पेप किल्ला, सुप्रसिद्ध पेप किल्ला, त्याला विकट किल्लागड म्हणतात. काही इतिहासानुसार शिवाजी महाराजांच्या काळात म्हणतात तर सुरतेवरून ज्यावेळी लूट आणली तेव्हा विकटगडावरती ठेवली गेली. कारण विकटगडाला 4ही बाजूनी, एक साईडला मलंगड, एक साईडला चंदेरी, एक साईडला कलावंतिनी, प्रबलगड, आणि इकडे कर्जतमधला परिसर. 4ही बाजूनी बंदी असल्यामुळे, जवळ असल्यामुळे विकटगड, त्या विकटगडावरती त्यावेळी सुरतेवरून स्वारी केली होती. त्यावेळी जी आणलेली ती लूट, कारण त्या शिवाजी महाराजांनी केली ती लूट बोलली जाते इतिहासात म्हणून. ती लूट नाही आहे, लक्षात ठेवा. कारण मुघलांनी पण आपला एवढा देश लुटला 800 वर्ष, तेव्हा तो लूट आपण म्हणू शकतो. शिवाजी महाराजांनी फक्त 2 वेळा स्वारी केली सुरतेवरती, तरी त्यांच्यावरती आपले जे आहेत समाज नाराज त्या स्वारीमुळे. त्यांना एवढं समजत नाही, जे मुघलांनी लुटलं ते चाललं जातं. महाराजांनी लुटलं, महाराजांनी कुणाला लुटलं ते तरी समजतं का? महाराजांनी कुणाचे स्वराज्यासाठी घ्या केले ती लूट. त्या विकटगडावरती उद्या आम्ही जाणार आहोत. पिसारनाथ मंदिर. पिसारनाथ मंदिर म्हणजे भूताचं नाव नाही, लक्षात ठेवा. पिसार नावाचं झाड होतं, त्या झाडाच्या इथं ते मंदिर होतं, म्हणून ते प्राचीन पुरातन मंदिर आहे. तिथे जाणार आहे. आणि आपण ते अशा प्रकारे 3रा श्रावणी सोमवारी असेल तो. आता आपण आशाने गावाकडे उतरायला लागलेलो. मग अशी उतरलो कोशानेमध्ये, आता आशानेमध्ये उतरणार आहोत.
आणि आषाढ्यामधून उतरून घरी जाणार. गवत झालेलं आहे खूप, कारण कोशाणीमधून रस्ता बाईक येते म्हणून सगळे कोशाणीला जातात. आषाढ्यामधून बाईक खूप लांब गावात राहावं लागतं. कोशाणीला ते बंगलो झालेले, ते बंगलोवरती बाईक लावतात, पेटतं म्हणून सगळे कोशाणीतून चालत जातात. आपण अशामध्ये कंटोलीची झाडं दिसतील तर तुम्हाला मी कंटोलीची झाडे दाखवण्याचा प्रयत्न करू. शेवळीची नंतर लोथ होते, अजून तेलपाट, अशी स्थानिक नावं आहेत. प्रत्येकानुसार नावं वेगवेगळी असतात. अशा नावातून आपण ही रानभाजी. आणि त्यावेळी दररोज नंतर रोजगार निर्मिती केली जाते. खेकडं ते मुठे पकडायला दुपारी रात्री चिंबोरे पकडायला जातात आणि दिवसा मुठे पकडले जातात. मुठे कशा पकडले जातात, एक बांबूची काडी, एकदम छोटी पातळ काडी बनवली जाते. त्या बांबूच्या काडीला गांडूल लावले जाते. गांडूल लावून ते गांडूल आतमध्ये बिलामध्ये टाकलं जातं आणि त्याला गांडलाला मुठ्या घेतो आणि मुठ्या पकडले जातात. अशा प्रकारे वनवासी म्हणजे आदिवासी आपले रोजगार उपजीविका करत असतात आणि त्यांची उपजीविका एक उत्तम मस्त रोजगार निर्माण होते निसर्गातून. चला, खूप गवत झालेलं आहे. असं वाटतं पुढच्या वेळी आपण इथून येऊ शकत नाही, कारण खूप गवत झालेलं आहे. आता गवताची उंची वाढत जाईल, पाऊस गेलेला आहे त्यामुळं उंची खूप म्हणजे खूप वाढत जाईल ती. चला, आत्ता 2 मिनटामध्ये मी उतरणार आहे. खाली शनी मंदिर आहे, त्या शनी मंदिरापासून चढाई सुरुवात होते आशने गावातून. तिकडून आहे ते बंगले आहेत, त्या बंगलोमधून सुरुवात होते. कॉलनी, त्या बंगलो प्लॉटचं नाव माहिती नाही आहे, कोशानी गावच म्हणू शकतो. एक काय नाव आहे, खूप छान बंगलो. इन्व्हेस्टमेंटसाठी, गुंतवणूकसाठी एक ऑप्शन. मुंबईमध्ये असेल तर सेकंड होम कुणाला हवं असेल तर एक छान, कारण बांधकाम पण खूप छान वाटतं, एकदम निसर्गाच्या वातावरणात वाटतं, मस्त करू शकता. इन्व्हेस्टमेंट म्हणून खूप छान बंगलो आहे. भिवपुरीपासून 2 किलोमीटर अंतरावरती, भिवपुरी स्टेशनपासून, पण खूप छान. बघा ते सुरू शेवलीचं आहे, शेवली वाटते. शेवलीचं झाड मोठं झाल्यानंतर लोत होते ती. हे रानभेंडा हे रानभेंडा. याला खताचा वापर नाही, नैसर्गिक सेंद्रिय खतापासून तयार केलेले. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर केला जात नाही, म्हणून ह्या आरोग्यासाठी सांगतो. आपण जे खातो कोणताही ते फक्त रासायनिक खताचा वापर करूनच खातो. ऑर्गॅनिक आपण खातच नाही. ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय पदार्थ आपल्याला आता सध्या मिळत नाही. हे फक्त कुणाकडे मिळतात, हे फक्त आदिवासी लोकांकडे. हे आहे, ह्याला म्हणतात आसानाचं झाड. आसानं कोणी चिकणी बोलतं, आसानं झाड, काही आसानं बोलतात म्हणून आशाणे गाव. लक्षात ठेवा, आशाण म्हणजे आशाणे गाव. झाडावरून नाव असं पडलं असावं मला असे वाटतंय. हे जांभळीचं झाड आहे. हे जांभळीचं झाड झालं तर इथले आपल्या चढाई संपते आणि आपण सपाटीला लागतो. अशा पद्धतीने आपली चढाई झालेली आहे. इथं आपल्याला एक मंदिर दिसतं. मंदिरामध्ये आतमध्ये खाजगी मंदिर आहे. त्या खाजगी मंदिरामध्ये आतमध्ये असेल कोणतं जाऊ शकतो, कोणी नसेल तर आतमध्ये प्रवेश नाही करायचा. पण कोणी नसेल खाजगी जागेवरती बेकायदेशीर प्रवेश केले चुकीचे, तरी मी तुम्हाला बाहेरून दाखवण्याचा प्रयत्न करतो. छोटंसं मंदिर आहे, समर्थांचं मंदिर आहे, समर्थ रामदासांचं, शनी देवाचं. मी दाखवतो इथं जवळच आहे बघा. हे मंदिर आहे, हे मंदिर जवळच आहे, हे मंदिर आहे. आता जो कोशाणीचा धबधबा आहे ना, तो धबधबा इकडे येतो आणि ह्या नाल्याला मिळतं. पुढे जाऊन ते कोशाणी गावामध्ये संगम होतो दोन्ही धबधब्याचा. आशाणे गावाच्या बाजूने संगम होतो. या दोन्ही धबधब्याचा, आशाणे आणि कोशाणे दोन्ही धबधब्याचा संगम होतो. ते संगम मस्त आहे. मला पुढे हा दिसतोय तो समर्थांचं मंदिर आहे इथे वरती. आता नको आहे, कोणी नाही आहे तिथे, त्यामुळे जाणं चुकीचं आहे. चला, कसं खाजगी जागेमध्ये कोणी नसताना प्रवेश करणं चुकीचं. हे बंगलो, मगाशी आपण या बंगलोच्या आतून गेलो होतो. हे बंगलो त्या चढायला त्यावेळी कमीत कमी मला असं वाटते मी 20 मिनटामध्ये चढलो. गावापासून मला वरती जायला अर्धा तास लागला. रस्त्याला थोडी गावाची बाईक मिळाली, टाईम झालेला मुलं बाईकचा वापर केला. नाही तर सहसा मी चढायला नाही बाईक वापर. आपण काय म्हणतो, गावामध्ये बाजारात जरी जायचं असेल बाईकचा वापर करतो. 10 मिनटं 2 मिनटासाठी बाईकचा वापर करतो. शक्यतो बघा आपण बाईक वापरतो त्यावेळी पेट्रोलचाही म्हणजे निसर्गाची प्रदूषणही होतं. शक्यतो माणसाने स्वतःच्या पायाचा वापर करावा, कारण आपला व्यायामही होतो
इंधनाची बचत होते आणि आरोग्यही चांगलं राहतं. पण जेव्हा टाईम कमी असेल कालानुसार ज्यावेळी त्यावेळी ठीक आहे गाडीमध्ये टाईम कमी त्यावेळी बाईकचा वापर करणं गरजेचं आहे. पण माणसाने आलस करू नये. चालण्याचं दिवसातून ही दिसते ते कुरडूची भाजी. कुरडू म्हणजे कशासाठी असतो अंगुळा, ज्यावेळी आपण एक औषध मी तुम्हाला सांगतो लिओ 52 हिमालयाचं औषध आहे, त्याच्यामध्ये याचा वापर केला जातो या कुरडूचा. आपण विकत घेऊन खातो पण घरी भाजी खायला ज्यावेळी आपल्याला कावील होते, ज्यावेळी लिव्हर टॉनिक म्हणून लिओ 52चा वापर केला जातो, त्यावेळी कावील झाली असते, हॅपिटायटिस बी झालेला असतो, त्यावेळी लिओ 52चा वापर केला जातो. मी जाहिरात करत नाही आहे पण मी सांगतो आहे तुम्हाला का लिओ 52चा वापर केला जातो किंवा एखादा लिव्हर टॉनिक असतो त्याच्यामध्ये कुरडूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे दिसतो कावळा, कोणत्याही प्रकारचं खताचा वापर न, कावळा केवळा काहीच कावळा बोलतात, त्याचाही खूप चांगला औषधी वापर होईल. ती भाजी खा, पालेभाज्या खा, आपले डोळे सुधारतात. हे बघा कुरडूला फुलं आलेले ते आपण दसऱ्याला वापरतो, हे फुलं येतात कुरडूला, त्याचा बियाचा वापरही केला जातो. खूप औषधी म्हणजे कुरडूचा औषध एवढा केला जातो, एवढं औषधी आहे तर बोलूच नाही. याचा जर भाजी खाल्ली तर आपल्या पोटाचे म्हणजे लिव्हरला टॉनिक, लिव्हर टॉनिक म्हणून वापरलं जातं, काळजाचं औषध. भूक सुधारली जाते. झोप जो सारखा सतत नाईट करत असेल तर त्याने कुरडूची भाजी खाल्ली पाहिजे, भाजी खाल्ली पाहिजे. मी तर म्हणतो मी आयुर्वेदाचा अभ्यासक नाही आहे पण पुरातन लोकांनी सांगितलेल्या माहितीनुसार ते मी तुम्हाला सांगत आहे. आरोग्यशास्त्राचा अभ्यास एवढा नाही, माझा मी तर डॉक्टर नाही, पण आपल्याकडे म्हणून सांगितलं जातं कडुलिंबाचा पाला प्या, खा, हे खा, ते, त्यानुसार मी तुम्हाला माहिती सांगत आहे की आपल्या पूर्वजांनी दिलेल्या माहितीनुसार. पण कुरडू थोडासा अभ्यास केल्यानंतर पाहिल्यानंतर मी पाहिलं म्हणजे बहुत सारे औषधामध्ये कुरडूचा वापर केला जातो. इंग्लिश नाव त्याचं एक्झॅक्ट मला आठवत नाही. हे लवाले ते दिसतात, ते लवाले आपल्या शेतात असतात. लवाल्यांचं पण औषध आहे. हा दिसतो आपण इखरे, आमचं स्थानिक नाव आहे इखरे. याचाही सब्जा, त्याचा बी येतो ना तो सब्जासारखा दिसतो. त्याचा बी जर आपण जिभेवरती ठेवला ना तर तो खाल्ला आणि तो पण आरोग्यासाठी म्हणजे आपल्या निसर्गातून माहिती झाली आहे भरपूर काही. त्याला शब्दासारखा होतं, जिभेवरती ठेवला तर शब्दासारखा त्याला पेस्ट येतो पास तयार, त्याचा शब्दासारखा वापर करून खातात. पूर्वीचे लोक जेव्हा अन्नाची टंचाई असायची तेव्हा त्या इकऱ्याची बियं काढायची, बोटं भरायची, अशी बोटं भरून लोक काही दिवस काढलेले आहेत. मला सांगतात काही लोक आम्ही असे दिवस काढले, तसे दिवस काढले. हे बघा मासे, पाणी आटल्यामुळे मासे आता मेले जाते. तर पाऊस पडणं गरजेचं आहे. कमीत कमी 8 दिवस पाऊस पडल्याने माशांची पिल्ले जी वल्गणीला मासे येतात त्यावर पाऊस पडतो, त्यावेळी याची वल्गण अंडे सोडली जातात आणि याची पिल्ली जाते. म्हणून ज्यावेळी डॅम बांधले जातात त्यावेळी वल्गणीच्या माशाला खूप मोठ्या अटकापणा येतो, कारण मासा हा कधीही साठवलेल्या पाण्यात आपले अंडे सोडत नाही. ज्यावेळी तो वेगाने जेव्हा धावतो तेव्हा त्याची ते अंडे सोडले जातात. म्हणून आपण एक प्रकारची परिसंस्था डिस्कस करत असतो, त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत असतो. हे बघा हे कुरडूची फुलं, कुरडूची फुलं. आणि आता जमीन विकल्या गेल्यामुळे जी करवंद्याची जाळे असतात त्या करवंद्याच्या जाळ्या पूर्ण तोडल्या गेल्या, नाही तर पूर्ण हे पहिले करवंद्याची जाळी ना पूर्ण जंगल होता. पण हा दिसतोय तो आशाने धबधबा, टेकडीच्या आडे धबधब्यावरती माणसं खूप आलेले आहेत, 4 व्हीलर लावलेले पार्किंगमध्ये. आणि आता आशाने धबधबा आणि कोशाने धबधबा यांचा संगम इथे होतो. आणि पुढेच तो जाऊन आमच्या गावामध्ये जाऊन, आमच्या गावाच्या इथं बेंचे गावात तिथं उल्हास नदीला ते पाणी पुरवलं जातं, म्हणजे तिथं जाऊन भेटतं. आशाने धबधब्यापासून आमच्या गावामध्ये जाऊन ते पाणी मिळलं असतं. आणि आज आपण आशाने टाकतो कपडे धुवते लोक गावातील काम असतं. हे बघ आशाने धबधब्यापासून येण्याचं पाणी, आशाने त्याचं पाणी. वरती गेलतो आशाने वाडीला गेलतो, बैठकीला गेलतो. नाही 9:30ला संपते ना बैठक. हां 9:30ला संपते. धबधब्यावरती आलेली माणसं, आशाने धबधब्यावरती वॉटरफॉलवरती आलेली माणसं गावात आपण वातावरण प्रवेश केला. आशाने माणूस पाहिलं नदीमध्ये कचरा टाकायला झाला घोडामध्ये. दररोज ग्रामपंचायतची गाडी येते तरी तिथं कचरा देत नाही लोक. नदीत जाऊन तो कचरा काय होणार आहे, तो वलात जाणार, वलातून जाणार नदीत, शेवटीला प्रदूषणच होणार. द्या ना, चला चला. बैठकीला गेलो आशानेला इथं वरती वाडीला.
दुग्ध व्यवसाय केला, कारण इथे चराईसाठी जागा भरपूर असल्यामुळे आशाने कोशाने गावामध्ये दुग्ध व्यवसाय भरपूर. वरती आशाने वाडीला बैठकीला जवळचं असल्यामुळे सगळी बोल विचारतात कुठे गेला होता, कुठे गेला. पाहूया हा गाव आशाने गावावर म्हणजे आपण प्रवेश केला. इथूनच आपण जी मगाशी 4 चाकी गेली ती गेली धबधब्यावरती जाण्यासाठी. तर या गावामध्ये तुम्हाला जेवणाची सुविधा होते, जेवणाचं तुम्ही करू शकता. जेवण मलाही कॉल करा, या गावात तुम्ही ओळखीच्या माणसाकडून जेवणाची सुविधा करून देतो, जेवण मिळू शकते तुम्हाला. जायची सोय निसर्गरम्य धबधब्यावरती अशा पद्धतीने. आज रविवार असल्यामुळे धबधब्यावरती येतील, पण पाऊस नाही आहे त्यामुळे थोडाफार इनबोर्ड होऊ शकतो. पाऊस असला का कसं फिरायला मजा वाटते धबधब्यावरती. हे आलूवडची पानं, जंगली आलू, त्याच्या पाण्याकडून आपण भाजी पण करतो आलूची, आणि याची वडी पण केली. ती वडी एकदम मस्त लागते, थोडी खपवते. पण त्याच्यासाठी जर आपण आंबट टाकलं ना, त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारची चुकवत नाही. खूप पाणी आहे त्याच्यात, खूप म्हणजे खूप. हे बघा धबधब्यावरती आणण्यासाठी बस आलेले, तिथं गावात बस येतात, त्या खूप पर्यटक येतात, खूप म्हणजे खूप पर्यटक येतात. पर्यटक आलेले आहेत, ते बघा भरपूर पर्यटक आलेले. आयकर विभागाचे, इन्कम टॅक्स विभागाचे कर्मचारी दिसतात. पर्यटक येतात, खूप पाहण्यासारखे खूप काही येऊ शकता तुम्ही. काय पुढं नाही, यूट्यूबवरती टाकायला विचारतात. यूट्यूब व्हिडिओ केली का सगळी टाकत होतात, त्यामुळे आपल्याला सवय यूट्यूबवरती नवीनच सुरुवात केली. व्हिडिओ करायला लाज वाटते थोडीशी, का आपण लोकांना वाटतं व्हिडिओ केली गेलं काय टाकतात का, काय रस्ता असा तसं नाही. पर्यटक आलेले आहेत खूप. समोरच ज्यावेळी आशाने गावामध्ये एंट्रीमध्ये जेव्हा कर्जतपासून कल्याणला जायचं हवे, कर्जत कल्याण हवे 4 फाटा तिथून फुटला, त्या कर्जतपासून कल्याण हवे तर आशाने गाव आहे, कामाने दिसून आशाने गावाची. तिथून हा रस्ता जातो, आतमध्ये येतात गाड्या. आणि तिथेच माझ्या मित्राचा म्हणजे जो माझ्याबरोबर असतो फिरायला, तिथे त्याचं वेल्डिंग वर्कशॉप आहे, वेल्डिंगची कामं करतो. वेल्डिंग वर्कशॉप आहे, ते वेल्डिंग वर्कशॉपमध्ये केव्हाही आपल्या कर्जतमध्ये कोणतेही काम करायचं असेल वेल्डिंगची तर तो काम करून देतो. ग्रिल असेल, दरवाजा असेल, सेफ्टी डोअर असेल किंवा लोखंडी शेड असेल तर ती कामं करतो तो. त्याच्याकडे आपण भेटणार आहोत आणि घरी जाणार आहोत. तो मित्र केव्हाही कुणालाही कर्जतमध्ये काम असेल तर त्याच्याशी संपर्क करून तुम्ही करू शकता. माझ्याशी संपर्क करा, माझा खास मित्र एकदम कमी दरामध्ये काम करून देतो. आणि क्वालिटी, अशी क्वालिटी कुठेही भेटणार नाही त्याच्या कामामध्ये, अशी क्वालिटीचं काम तो करतो. ॲडव्हर्टाईज नाही आहे, जाहिरात नाही आहे, पण तुम्हाला सांगतो कर्जतमध्ये काम करायचं असेल वेल्डिंगचं तो करतो. आशाने स्टॉपच्या तिथेच, आशानेमध्ये जो प्रवेश करतो कर्जत कल्याण हवे, त्या हवेच्या आशाने गावाच्या तिथेच त्याचं वेल्डिंग वर्कशॉप आहे, शॉप आहे वर्कशॉप. तुम्ही होऊ शकता, तुम्हाला ते त्याचा फोटो पाठवणार आहे. तर पण कर्जत कल्याण नॅशनल महामार्ग आहे, तिथं आलेलो आहे. हा रस्ता जातो तो आशाने गावामध्ये धबधब्याकडे, आणि हा रस्ता जातो भैरवनाथ मंदिर. भैरवनाथ म्हणजे शंकराचा अवतार, त्या भैरवनाथ मंदिराकडे जातो. शंकराचा रुद्र अवतार भैरवनाथ, त्या मंदिराकडे हा रस्ता जातो. आणि त्याच भैरवनाथ मंदिराकडून रेल्वे क्रॉस करून आमच्या गावाकडे जायची पायवाटे, वावे गावाकडे जायची पायवाटे. त्याच पायवाटीने मी आता घरी जाणार आहे. ही आशाने गावची स्मशानभूमी. हेच आशाने गावावरून आम्हाला धबधबा, हा धबधबा दिसतोय, हा धबधबा आहे. धबधब्यावरचं येणारं पाणी ओढ्याने, नाल्याने हाच पाणी जातो आशाने गावावर. त्या धबधब्यातून आशाने कोशाने दोन्ही धबधब्यांचं पाणी एकत्रित होऊन उल्हास नदीला भेटतो. हा उल्हास नदीला जातो.
आणि कोशाणे गावाच्या जवळ हा ओढा वाहतो, छानसा असा ओढा आहे. तुम्हाला ओढा दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही स्मशानभूमी आषाढी गावची. हा सभामध्ये स्मशानभूमीच्या स्मशानमध्ये आणि जो ओढा नाळा, त्या ओढ्याचं पाणी जातो तेव्हा कपडे धुवत आहेत. हा दिसतो तो कोशाने. हा बाजीराव विला म्हणजे ते बंगला आहे, बाजीराव विला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तिथे तुम्हाला रूम भेटू शकतात बाजीराव विलामध्ये. ज्यावेळी तुम्ही येणार एक रेस्टसाठी तिथे रिसॉर्ट म्हणून तुम्ही बुकिंग करू शकता. बाजीराव विला मित्राचा जे विकास ठोंबरे यांचा माझा मित्र, वर्गमित्र, त्याचा आहे बाजीराव विला. मी केव्हा एकदम सुंदर असा बनवलेला विला. पुढे दिसतो तो भैरवनाथ मंदिर. या भैरवनाथ मंदिरामध्ये आपण दर्शन घेऊन घरी जाणार. पवित्र श्रावण महिना आहे. श्रावण महिन्याला पवित्र श्रावण महिना का म्हणतात याची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये थोडक्यात देतो. उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या मी जाणार आहे मात्र तेव्हा मी सांगतो तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये शंकराची भक्ती का केली जाते थोडक्यात सांगतो. फक्त आता उद्या सविस्तरपणे व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. पवित्र श्रावण महिन्यामध्ये आता भैरवनाथाचं आपण दर्शन घेऊ. गावामध्ये माझ्या शंकराचं मंदिर आहे तिथं. आता भैरवनाथाचं मंदिर राहतं. पवित्र श्रावण महिना का बोलतात तिथे एक का बोलतात श्रावण महिन्याला पवित्र श्रावण महिना? कारण अजून एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना हा 15 दिवस लेट सुरू होतो. कारण का महाराष्ट्रामधली मराठी कालगणना ही अमावस्यानंतरचा पहिला दिवस तो महिन्याचा पहिला दिवस असतो. आणि उत्तर भारतातली कालगणना इतर म्हणजे हिंदू देवतांची हे कुरडू झाड सांगतो. कुरडू बघा जे वरचं दिसतं पालाही भाजी नेलेली कुरडू लक्ष्मी बोललेलं. 2 ते 3 प्रकार आहे त्याच्यामध्ये. काही लाल कुरडू, हिरवा कुरडू, टिपके लाल कुरडू, हे 3 प्रकारचे आहेत कुरडूचे. तुम्हाला परत सांगतो श्रावण महिना तर आपल्याकडे 15 अमावस्यानंतर म्हणजे महाराष्ट्रात अमावस्यानंतर कोणताही महिना सुरू होतो आणि बाकीच्या इथं पौर्णिमेनंतर महिना सुरू होतो. म्हणून 15 दिवस आपल्याकडची जी एकादशीच्या नंतरची पौर्णिमा आहे तिथे एकादशीच्या नंतरची जी पौर्णिमा आलेली असते कोणती आहे? देवशयनी एकादशी. देवशयनी एकादशी खरं म्हटलं तर तेथूनच पाहिजे खरी म्हटलं तर सुरुवात. पण तर देवशयनी एकादशी झाली. देवशयनी एकादशी म्हणजे काय? जर भगवान विष्णू हा आपलं पालन करताय, सृष्टीचा पालन करताय, तो 4 महिने म्हणजे विष्णू आपलं पालन पोषण करताना थकतो. त्यामुळे तो निद्रिस्त होतो. म्हणजे देव निद्रिस्त होतो. म्हणजे त्यांच्या आराम करण्याचा दर वर्षाचा आराम केला जातो. त्याला म्हणतात देवशयनी एकादशी. त्या देवशयनी एकादशी विष्णू निद्रिस्त होतं. मग त्याची जबाबदारी कुणाला जाते? विष्णू देवाची जबाबदारी ती जाते भगवान शंकराकडे. भगवान शंकराकडे ती जबाबदारी केल्यानंतर पहिलाच महिना सुरू होतो. कारण देवशयनी एकादशीनंतर 4 दिवसानंतर महिन्याच्या आपल्या गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा, त्या व्यास पौर्णिमेनंतर सुरू होतो तो श्रावण महिना. तो उत्तर भारतात. आपल्याकडे चालू होती ती व्यास पौर्णिमा झाल्यानंतर 15 दिवसानंतर ज्यावेळी आपल्याकडे दीप अमावस्या येते त्याला आपण वाट लावून ठेवून ठेवलेलं नाव म्हणजे गटारी अमावस्या लोकांसाठी सांगण्यात येते. त्या दीप अमावस्यानंतर श्रावण महिना सुरू होतो. श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खात नाही, केस काढले जात नाही, कापले जात नाही, दाढी केली जात नाही. बघा माझी दाढी वाढलेली, दाढी केली जात नाही. त्या दाढी केली जात नाही. त्या दाढी केल्यानं नसल्यामुळे असा श्रावण महिन्यामध्ये नियम पाळले जातात. नॉनव्हेज खाल्ले जात नाही. कारण का? कारण श्रावण महिन्यामध्ये आजार पण खूप वाढले जातात. कारण पाऊस पडलेला असतो. जुलैचा पाऊस पहिला होतो. ऑगस्ट महिने श्रावण महिना सुरू होतो. कधी कधी जुलैच्या एंडिंगला पण श्रावण महिना सुरू होतो. आणि त्यात ऑगस्ट महिने श्रावण महिना सुरू झाल्यानंतर रोगराई खूप होते. रोगराई होत नाही. नॉनव्हेजमुळे रोगराई आणखी हा होतो प्रॉब्लेम होतो. म्हणून नॉनव्हेजने खाल्लं पाहिजे. आणि खूप रोगराई असते म्हणून नॉनव्हेजमुळे रोगराई खूप वाढते. कारण अतिसार, कारण तिखट खातो ना. नॉनव्हेज खाल्ल्यानंतर आपल्या मसाल्याशिवाय नॉनव्हेजला चव असते का नाही. आपण जास्त तिखट खातो. जिसते का अतिसार होतो, आगमन लागते किंवा काही पकड होतात. आणि पाणी दूषित झालेलं असतं. त्या दूषित पाण्यातूनच आपण खातो. आणि त्या दूषित पाण्यातूनच मग आपलं नॉनव्हेज होतं. आणि या नॉनव्हेजमधूनच आपले आजार होतात. नॉनव्हेज म्हणून आपण बंद करतो श्रावण महिन्यामध्ये. मग ते शंकराची जबाबदारी असं मी शंकराचा पहिलाच महिना सुरू केला जातो श्रावण महिना. आणि श्रावण महिन्यामध्ये शंकराची पूजा केली जाते. त्यामध्ये सोमवार असतात पाळले जातात. शंकराची पूजा केली जाते. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं जातं. म्हणून शंकराची जी जबाबदारी दिली जाते ती पाळण्याची. म्हणून आपण श्रावण महिन्याचे पालन करतो. पूजा याच्यावर सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे. चला आपण आता भैरवनाथाच्या मंदिराचं दर्शन घेऊ. तिथे भैरवनाथमध्ये आणि तिथे स्मारकशिला आहेत. स्मारकशिला म्हणजे वीरांच्या स्मारकाबद्दल जबाबदारी दिल्या त्याच्याबद्दल त्याला स्मारकशिला बोलतात. इथे दिसतं ते स्मारकशिला आहे. हे आमचं घर ते समोर दिसतंय ना ते आमचं घर. मला दाखवतो घर.
हे मस्त दिसतं त्यामध्ये एक स्मारकशिला. तुमच्या घरातून दर्शन होतं दररोज देवाचं. ते स्मारकशिला आहे. 1 2 3 अशा स्मारकशिला आहे. या स्मारकशिला आहे त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे. याला म्हणतात स्मारकशिला. वीरगलीचाच प्रकार आहे हा. वीरांच्या बद्दल लिहिलेलं त्याला स्मारकशिला बोलतात. हे भैरवनाथ मंदिर. हे आशाने गावातील सुप्रसिद्ध भैरवनाथ मंदिर. हे बघा, हे भैरवनाथ मंदिर आहे. हे भैरवनाथाचे आता जीर्णोद्धार 2 वर्षापूर्वी जीर्णोद्धार झालं. छोटंसं मंदिर होतं, आता 2 वर्षापूर्वी जीर्णोद्धार झालं आहे. कासव आहे मंदिरामध्ये. हा गणपती. हे बघा, हे गणपती आहे. आत्ताच 2 वर्षापूर्वी कालभैरवाष्टक आहे. भैरवनाथाचं कालभैरवाष्टक. हे बघा, हे भैरवनाथाचं मंदिर. कालभैरव आणि कालभैरवाची आरती. उभा दक्षिणे तीर्थी काळाचा काळ खंडगावर हे मारुतीची. आणि आतमध्ये दिसतं हे कालभैरव आणि जोगेश्वरी. आपल्याला माहितीच आहे कालभैरव आणि जोगेश्वरी. इथे दिसतं चंद्र सूर्य नाग ओम आणि जोगेश्वरी आणि कालभैरव. आत्ताच मंदिराचा जन्मोत्सव झाला 2 वर्षापूर्वी. हे बघा, दरवर्षी इथे मोठी प्रमाणात यात्रा भरली जाते जीर्णोद्धार झाल्यापासून. इथे पुराण पौर्णिमेला इथून लाईनमध्ये कालभैरवाची 3 ते 4 मंदिरं आहेत. आषाढी नंतर सावरगाव नंतर देववाडीला आणि भैरवाची म्हणजे भैरवनाथाची म्हणजे भैरवनाथ म्हणजे मग आपण पाहतो कडावरती जातो तिथेही भैरवनाथाचं म्हणजे ढाकबैरी. ढाकबैरीचंच अवतार म्हणजे ढाकबैरी हा कर्जतचा मूळ दैवत. आणि त्याच्याच खाली म्हणजे वरून भैरीनाथाची काठी आणली जाते आणि ती गावांच्यात असते. देऊळवाडी, हालिवली, भैरवनाथ. बहिरीच म्हणजे भैरवनाथाचं दुसरं नाव आहे, स्थानिक नाव आहे बहिरी बोललं जातं. लक्षात ठेवा, बहिरी हे बहिरीनाथाचे मंदिर आहे. आम्ही त्याला बहिरीचं देव बोलायचो. आता म्हणजे पहिलं गुरुजींचं नाव बहिरीच बोलायचं आणि बहिरीचंच भैरवनाथाचा अपभ्रंश बहिरी बोलायला लागतो. हे बहिरीनाथ लक्षात ठेवा. भैरवनाथाचं दर्शन घेऊन आपण निघालो आहोत. हे दिसतं ते आपलं भैरवनाथाचं मंदिर. भैरवनाथाचं दर्शन घेऊन निघालो आहेत आपण. आणि दिसतो तो आशाने धबधबा. समोर दिसतो तो आशाने धबधबा. तिथेच माझ्या समोर दिसते तिथेच मित्राचा वर्कशॉप आहे मंदिराच्या मागे. आणि मंदिराच्या समोर हे माझं घर आहे. मला व्हिडिओमध्ये साईडला दाखवणार आहे माझं घर. मंदिरावरून फोटो काढल्यानंतर कसं दिसतं माझं घर आहे माझं. आणि आता आपण रेल्वे क्रॉस करून वावे गावाची सुरुवात होते. आता हे झालं आशाने कोशाने गावात गेलो. कोशानेवरून आशाने ठाकूरवाडी. आशाने ठाकूरवाडीवरून आलो आपण. आशाने गावात होतं. आशाने गावावरून भैरवनाथाचं दर्शन घेतलं. श्रावण महिन्यातला भैरवनाथाचं दर्शन घेतलं. आणि आता पुढे आपल्या गावे गावात घरी जाणार असं आपलं. आणि लाईन क्रॉस करून दाखवतो तुम्हाला. तिथून माझी शेती भात शेती लावलेली. यावर्षी शेवटचा भात शेती लावायला भेटेल कारण रेल्वेने MMRCने तिथे मोठा कार शेड बांधायला घेतलेलं. ती जमीन अधिग्रहण सुरुवात चालू आहे. जमीन अधिग्रहण होणार आहे
आणि ती शेवटचं वर्ष भातशेती तिथं भातशेती दिलेली आहे. रेल्वेच्या तिथे बाजूला आपण आहे आणि आता रेल्वे क्रॉस करून आपण घरी जाणार. चला हे बघा ही रेल्वे दिसते. ही रेल्वे आपण क्रॉस करणार आहोत. ही पायवाट आहे. या पायवाटेने पूर्वी याच रस्त्याने आम्ही आशाने याला बस पकडायला यायचो, रिक्षा पकडायला यायचो. आता प्रत्येकाची गाडी झाल्यामुळे कोणी ह्या पायवाटेचा वापर करीत नाही. नाही तर पूर्वी ते गवत कमी असायचं गावातून. ज्यावेळी आमच्या गावात रस्ते नव्हते त्यावेळी ह्याच पायवाटेचा वापर केला जायचा. याच पायवाटेवर आता रस्ता झालेला आहे. पायवाटेचा वापर म्हणजे जेव्हा मी 5वी ते 5वीपर्यंत याच वाटेने यायचो. 5वीपर्यंत शाळेत नाही हो, कर्जतला जायला. शाळेत जायला आमचा रस्ता दुसऱ्या स्टेशनकडे जायचा. हा ज्यावेळी कर्जतला जायला लागायचा त्यावेळी आशाने स्टॉपवरती यायला लागायचं. आशाने स्टॉपवरून रिक्षा, शेअरिंग रिक्षा किंवा महाराष्ट्र शासनाची एस टी बसने आम्ही यायचो आणि आशाने वरून कर्जतला जायचो. त्यावेळी 5 रुपये 3 रुपये तिकीट असायची. आता 20 रुपये तिकीट आहे आशाण्यावरती कर्जतला जायला. हे बघा लाईन जपून क्रॉस करायला लागते कारण इथे टर्न आहे डायरेक्ट. गाडी आलेले दिसत नाही आहे. त्या साईडला कर्जत तिथे दिसतं ते शेड बांधून. तिथेच आमची भातशेती 1 एकर जमीन आहे आणि इथे दिसते तो कर्जत. हा क्रॉस करून आम्ही दिसतो तो भिवपुरी स्टेशन आणि हा मला भातशेती दाखवावी असं मला वाटते. मी भातशेती शेताकडे जाऊया आपण शेताकडे जाऊ असं वाटतं. शेताकडे जाऊया. रेल्वेतून चालत आपण आमच्या शेताकडे आलेलो आहे. हा शेत आहे. असं वाटतं मला ह्या वर्षी हा शेवटची भातशेती लावायला भेटेल कारण अधिग्रहण गव्हर्नमेंट चालू केलेलं आहे. रेल्वेने चालू केलेलं आहे. अधिग्रहण घ्यायची सुरुवात केलेली आहे. अजून आम्ही अधिग्रहणासाठी नाही गेलो म्हणजे मान्यता दिली नाही आहे. चाललेले प्रोसेस चालू आहे. हा शेवटचा वर्ष असेल पण ह्या वर्षी भातशेतीवरती कारप्या नावाचा रोग खूप पडलेला आहे. खूप म्हणजे खूप कारप्या रोगाने खूप प्रादुर्भाव होत आहे ही भातशेती आणि खेकडाने मग खूप कारण लक्ष कमी झालेलं आहे या शेतीवरचं. ही पूर्ण भातशेती आमची 1967-68 सालामध्ये ही आजोबांनी आमच्या विकत घेतली. आजोबांनी आणि आजोबाच्या भावाने 87 गुंठे ही जागा विकत घेतली होती. आणि ही आजोबांनी नंतर आमच्या वडिलांना त्यावेळी वडिलांचं लग्न झालं त्यावेळी वडिलांचं आमचं वाढले हे मामाकडे वडिलांचं लग्न झालं. वडिलांना ही जागा आम्हाला आजोबाने दिली होती. 44 गुंठे दिली होती. 44 गुंठेच्या जागेचा करून आम्ही ही खूप खडे होते. तुम्ही पाहन तिथे खडेच खडे असे खडे होते. खडे जागा असलेली जागा आम्ही तिला मग दगड काढून म्हणजे आईची जशी सेवा करतो तशी सेवा करून अशी जागा बनवली का कसदार केव्हाही पिकवा केव्हाही काय करा पण त्याच्यातून आपल्याला उत्पन्न मिळणार अशी आमची जागा. पण खेकडाने यावर्षी खूप खाल्लेलं आहे. खेकड्यासाठी आम्ही औषधं आणली पण शेवटी तर नाही ऐकत. की खेकड्यांसाठी औषध वापरतात बोलतात. काही खेकडा जातात त्या ग्लिसरीन बोलतात. पण आम्ही ट्राय केला की बिलामध्ये टाकून पण नाही काय झालं. पण खूप खेकड्याने खाल्लेलं आहे. ही आता शेवटचा वर्ष असेल. उन्हाळी आम्ही त्याच शेतीवरती मूग लावतो, वाल पेरतो, मोहरी, मटकी असे पीक घेत असतो. पण आता ते पीक मिळणार नाही आहे. वाईट वाटतं आहे खूप कारण पैसे किती दिवस टिकणार आहेत आपल्याला माहिती आहे आणि किती मिळणार आहे कारण गव्हर्नमेंटच्या नियमानुसार या पैशाची काय होते आपल्याला माहिती आहे. कारण किती मिळणार आहे ते आपल्याला माहितीच आहे. कारण यात पैशाचं किती कारण जरी आजोबाने आम्हाला दिली असेल तरी पण ही नावावरती तर 3 आत्या आणि 2 एक काकाने आमच्यावर म्हणजे 5 जणांना ही पैसे भेटणार आहेत. त्यामुळे खूप वाईट वाटत आहे. जमीन जाणार आहे म्हणजे खूप वाईट वाटत. काय करणार गव्हर्नमेंटचा विकास तर व्हायला पाहिजे. विकास होणे गरजेचं आहे कारण इथे कारशेड होणार आहे. ज्या पनवेलवरून कल्याणवरून येणाऱ्या ट्रेन आहेत त्या इथेच याच कारशेडमध्ये तास थांबणार आहेत आणि इथेच बांधणी केली जाणार आहे. कारशेड हे आहे टाकल्याचं झाड. गव्हर्नमेंटनी याची नोंद घेतलीच नाही. एकही झाडं आहे त्या बांधावरती. एकाही झाडाचा आम्हाला 1 रुपया दिलेला नाही. झाडं बांधावरती अशी 12 झाडे टाकल्याची. ही टाकला झाड बोलतात तशी 12 ते 15 झाड आहेत. पण गव्हर्नमेंटने याची नोंदच केली नाही. काय माहिती काय
अशी पैसे नाही, कारण जमीन घे माणूस एकदाच घेऊ शकतो, परत घेण्याची इच्छा होत नाही. पैसा किती दिवस 1, 2 वर्ष 3 वर्ष टिकेल, पण जमीन जाणार आहे आजची खूप वाईट. कारण याच जमिनीमध्ये शेती पिकवली, याच जमिनीमध्ये आपण शिकलो, याच जमिनीमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नापासून आपण शिकलो, आपला वाढलो, आणि ते आता जाणार आहे. ते बघा हे कावळ्याचं झाड, कावळ्याची भाजी, या कावळ्याच्या भाजी आत्ताच नागपंचमीनंतर कावळा खायला सुरुवात करतात, आणि ऋषीपंचमीला याचा प्रसाद केला जातो. महिला मंडळी त्याचा प्रसाद करून करतात. तर चालू आपण घरी चालूया ही शेती. आपण वरती इथे दिसते ते ठाकूरवाडी, तिथे गेलो होतो. हे बघा ही दिसते ना इथे ठाकूरवाडी, इथे गेलो होतो. हे आशाने धबधबा, या साईडला आहे तो कोशाणे धबधबा, इथे वरती गेलो होतो. आणि आता उतरलेलो आहे. सरळ दिसतं तर भैरवनाथाचं मंदिर, हा दिसतं तर भैरवनाथाचं मंदिर. आताच आपण तिथून जाऊन आलो, आणि इथून आपण ठाकूरवाडीला गेलो होतो. आता माझं गाव जवळ आलेलं आहे, तुम्हाला दाखवतो आहे माझं गाव. इथपर्यंत कारशेड होणार आहे. ह्या करंदाचं झाड आहे ना, हे करंदाचं झाड दिसतंय ते, हे बघा हे या करंदाच्या झाडापासून कारशेड होणार आहे, आणि ही सगळी जागा ही कारशेडमध्ये जाणार आहे. आणि हे आमचं वावेगाव. आता मी घरी पोचणार आहे. भूक लागलेली आहे, जवळजवळ 10 वाजून गेलेले आहेत वाटतं. भूक लागलेली आहे, चहा पिऊन फक्त गेलो होतो. आणि जेवणार आज सेकंड शिफ्ट आहे, कामावरती जाणार सेकंड शिफ्ट होती. संध्याकाळी रात्री 1 वाजता घरी येणार. घरी येऊन मग उद्या जायचं आहे माथेरानला. माथेरान तुम्हाला दाखवलंच पाहिजे ना मित्रांनो. आणि माथेरानमध्ये दाखवता तुम्हाला श्रावण महिन्याची माहिती सांगतो. श्रावण महिन्यामध्ये येणारे सण, उत्सव, महाराष्ट्र संस्कृती, आपण ट्रेकिंग करता करता तुम्हाला आपल्या संस्कृतीचीही माहिती देत जाणार आहे मी. कारण ती आपल्याला गड किल्ले किंवा हे आपल्या संस्कृतीचं ते बघा कावळ्याचं झाड, खूप कावळा आहे. पाहिजे असेल तर तुम्ही सांगू शकता, मिळेल तुम्हाला मित्रांनो कावळा. जे शहरात राहतात ना त्यांना दिलं जाईल. आताच 8 दिवसापर्यंत खाऊ शकता. नंतर त्याला फुलं येतात, फुलं आल्यानंतर चव चांगली लागत नाही. आत्ता कावळा आहे, खाऊ शकता. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी आपल्या मित्रांसाठी मी नक्कीच देईल, विकत नाही. कारण ते विकत कष्ट कुठे केलं त्याच्यासाठी, कष्ट नाही केलं. कष्ट केलं असेल तर मी नक्कीच पैसे घेणार. त्यावेळी वाल विकवतो, वालाचे पैसे घेतो, त्याला कष्ट नाही आहे. हे फक्त तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा दिलं जाईल. कावळा आबा कुठे चालले? हा कावळा लय भारी आलाय हो इथं, कावळा लय भारी आलाय. नंतर 8 दिवसानंतर फुलं येतील त्याला. हा सोमवारी खायचा. नागपंचमी झाली, नागपंचमी नंतर खाऊ शकता आपण. नाही बैठकीला गेलो तो आशाने ठाकूरवाडीला, शेतावरती येऊन जाऊन आलो. यंदा रोग आहे हो जास्त. हा आम्ही आशाण्याला पण जातो, मी पण जातो ना. आशाना, कोशाना, वरती ठाकूरवाडीला गेलो. कावळे आणायला चालले. ते बापा पण कपला आणायला गेले होते. अरे रे काम करतो मस्त, असं काम केलं पाहिजे, चांगली गोष्ट आहे.
आता घरी पोचलेलो आहे मी. हे आमचं घर, हे माझं घर. हे भैरवनाथ मंदिर. त्या झाडाच्या पाठीमागे येते धबधबा. Sen